नमस्कार. तुम्ही पाहताय मराठी मंदिर. बीडच्या मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण पुन्हा चर्चेत आलंय. आता कळंबमध्ये मनीषा बिडवे हत्येचं गूढ वाढत चाललं असून पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली. या प्रकरणात धक्कादायक गोष्ट समोर येत असून संतोष देशमुख प्रकरणाशी याचा काही संबंध आहे का याचा तपास सुरू आहे. मनीषा बिडवेचा मोबाईल अद्याप सापडला नाही आणि त्यात काही महत्त्वाचे पुरावे दडले असावेत असा पोलिसांचा संशय आहे. ही हत्या का झाली, संतोष देशमुख प्रकरणाशी तिचा काय संबंध आहे का हे जाणून देण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी नवनवीन खुलासे समोर येतात. आता संतोष देशमुखांना अडकवण्यासाठी तयार केलेल्या महिलेची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली. कळंब शहरातील द्वारका नगरी वसाहतीतील एका महिलेचा तिच्या राहत्या घरात सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्यानं खळबळ उडाली. मनीषा कारभारी बिडवे असं या मृत महिलेचं नाव आहे. ही महिला बीडच्या आडस गावात राहणारी आहे. या महिलेचा वापर संतोष देशमुखांना अडकवण्यासाठी करण्यात येणार होता असा आरोप अंजली दामनियाकडून करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार मनीषा यांचा मृतदेह घरात 5 ते 6 दिवसांपासून पडून होता. शेजाऱ्यांना दुर्गंधी येऊ लागल्यानं त्यांनी त्याची माहिती पोलिसांना दिली आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव पाळी केली असता त्यांना महिलेचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आढळला. यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवला. आज याचा शवविच्छेदन अहवाल समोर आला. या शवविच्छेदन अहवालात या महिलेचा खून झाल्याचं निष्पन्न झालं. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण देखील पसरलंय. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने तपास देखील सुरू केला. या प्रकरणी संशयित आरोपी गोव्यात असल्याची माहिती मिळाली. धाराशिव पोलिसांचं एक पथक आरोपीला शोधण्यासाठी गोव्याला रवाना झाले. मृत मनीषा बिडवे यांनी यापूर्वी कळंब पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराचे 2 गुन्हे दाखल केले होते अशी माहितीही समोर आली. दरम्यान काही दिवसांपूर्वी झालेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयित आरोपी ज्योती नोंगल जाधव आणि खून झालेल्या मनीषा बिडवे यांचा कोणताही संबंध नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं होतं. या घटनेप्रकरणी कळंब पोलीस स्टेशनमध्ये अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. सध्या पोलीस अधिक तपास करतात. आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर हत्येचं नेमकं कारण काय हे स्पष्ट होईलच असं पोलिसांनी सांगितलं. कळंबमधील द्वारका नगरी वसाहतीत मृतदेह आढळलेल्या या महिलेबद्दल अनेक माहिती समोर आली. मनीषा कारभारी बिडवे असं मृत महिलेचं नाव आहे. बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई तालुक्यातील पठार मांडवा हे महिलेचं जन्मगाव. तर बीड जिल्ह्यातील आळ्यास हे महिलेचं माहेर आहे. ती कळंब शहरातील द्वारका नगरी वसाहतीत एकटीच राहत होती. मृत महिला खासगी सावकारी देखील करत असल्याची माहिती समोर येते. अनैतिक संबंधातून महिलेची हत्या झाल्याचा संशय पोलिसांना आहे. या महिलेच्या डोक्याला मार लागल्यानं तिचा मृत्यू झाल्याचा खुलासा पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये करण्यात आला. तिचा मृतदेह घरात होता आणि बाहेरून कुलूप लावलेलं होतं असंही पोलिसांनी म्हटलंय. बीडमध्ये मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात या महिलेचं कनेक्शन उघड होणार असून यामुळे प्रकरणाला वेगळं वळण मिळू शकतं. त्या अनुषंगानं पोलीस तपास सुरू आहे. मयत मनीषा बिडवेचा मोबाईल गायब असून हा मोबाईल आरोपीकडेच असल्याचा पोलिसांचा दावा आहे. मनीषा बिडवेचा मोबाईलमध्ये नेमकं काय दडलंय याचा गूढ वाढला असून सध्या पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. सामाजिक कार्यकर्ता अंजली दामनिया यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणात मयत महिलेचा सहभाग असल्याचा आरोपानंतर हे हत्या प्रकरण चर्चेत आले. संतोष देशमुख यांना खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्यासाठी कळंब येथे आणलं जाणार होतं. संतोष देशमुख यांना अडकवण्यासाठी या महिलेकडेच आणलं जाणार होतं असा आरोप देखील होते. पोलीस याच अनुषंगानं कसून तपास करत आहे. लवकरच या महिलेचं संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे कनेक्शन उघड होणार आहे. या प्रकरणातील दुसऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. कळंबपासून 10 किलोमीटरच्या अंतरावर या आरोपीला पकडण्यात आले. रमेश्वर उर्फ रमा भोसले असं या आरोपीचं नाव. सध्या पोलिसांचा संपूर्ण बळ मनीषा बिडवेच्या मोबाईलवर आहे. जो हा मोबाईल पोलिसांना मिळाला तर त्यातून मोठ्या प्रमाणात धक्कादायक माहिती उघड होऊ शकते. याशिवाय अटक आरोपींची कसून चौकशी देखील केली जाते आणि यातून मोठे मास्टरमाइंड समोर येतील का यावर लक्ष आहे. जर मनीषा बिडवे हिला संतोष देशमुख यांना अडकवण्यासाठी वापरण्यात आलं असेल आणि नंतर तिची हत्या झाली असेल तर हा एक मोठा अपघात असू शकतो.
पोलीस तपास जसा जसा पुढे जाईल तस तसे यातील गुर उलगडल्याची शक्यता आहे. मनीषा भिडे हत्या प्रकरण आणि संतोष देशमुख हत्या प्रकरण एकमेकांशी जोडलं आहे का, हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. ही हत्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित आहे का, हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मराठी मंडई या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.